नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि प्रत्येकाच्याकडं गुळपोळी ही नेहमीच केली जाते. आता ज्यांच्याकडं करत नाही त्यांच्यासाठी मी ही रेसिपी टाकत आहे. तर आज आपण गुळपोळी कशी करायची ना ती बघूया. तर गुळपोळी करण्यासाठी आपल्याला इथं काय काय साहित्य ते मी पहिल्यांदा सांगतो. इथं मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. तुम्ही अख्खे शेंगदाणे घेतले तरी चालेल, पण मी हे शेंगदाणे भाजून त्याचं कूट घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ घेतलेले आणि 1 वाटी सपाट डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा व्यवस्थित. 1 वाटी फुल भरून शेंगदाण्याचं कूट, 1 वाटी फुल भरून तीळ घेतलेले आहेत पांढरे आणि हे सपाट वाटी डाळीचं पीठ, म्हणजे सपाट वाटीला पण थोडं कमी आहे. आणि जेवढ्या वाटीचे साहित्य आहे तेवढ्या वाटीच गूळ, म्हणजे 2.5 वाटी मी गूळ चिरून घेतलेलं आहे बारीक. आणि खसखस घेतलेली आहे मी 2-3 चमचे आणि जायफळ वेलची पूड 1 पाव चमचा. आणि आपल्याला वरती पोळीच्या कोटिंगसाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे. काही काही जण डाळीचं पीठ पण टाकतात, पण मी मैदा टाकतो. मैद्याने काय होतं, पीठ आपली पोळी फुटत नाही आणि व्यवस्थित होती, म्हणून मी मैदा घातलेला आहे. आणि चवीनुसार मीठ. आता आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा तीळ आहेत ना ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून त्याचा कूट घेतलेला आहे, त्यामुळे शेंगदाणे भाजायची काही गरज नाही. त्यामुळे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे. तर आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. तर मी इथं पॅन ठेवलेला आहे, त्यात आपण तीळ टाकून घेऊया. ती चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आपल्याला. आणि आपल्याला ते मीडियम गॅसवरती, मंद गॅसवरती चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. कारण का तीळ जर आपण कच्चे घेतले ना तर आपली पोळी चांगली लागणार नाही. आपल्याला ते चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचे. आता आपले तीळ पण बघा चांगले असे मी खरपूस गोल्डन ब्राऊन भाजलेले आहे. कुठेही कच्चे राहता कामा नये. आपली पोळी चांगली राहावी आणि चांगली टेस्टी लागावी, त्यासाठी तीळ आपल्याला चांगले भाजणे खूप गरजेचं आहे. आता आपले तीळ पण भाजून झालेले. आता आपल्याला खसखस भाजायची. तर मी आता तीळ हे पहिल्यांदा एका वेगळ्या ताटात काढतो. आता त्यातच आपण खसखस टाकणार आहे. खसखस पण आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची. आता आपली खसखस पण चांगली भाजून झालेली, त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता ती पण आपण काढून घेऊया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता डाळीचं पीठ आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही तूप यूज करा नाहीतर तेल यूज करा. मी आता इथं तेल यूज करणार आहे, कारण का तुपाने कधी कधी सारण आळतं. तर मी आता तेल घालणार आहे आणि आपल्याला ते डाळीचं पीठ जे आहे ना ते चांगलं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं आहे. तर आपण त्या डाळीचं पीठ टाकून घेऊया. डाळीचं पीठ आपल्याला चांगलं असं आपण बेसनच्या ह्याला लाडवासाठी कसं भाजतो तशा पद्धतीने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. कच्चं राहता कामा नये, नाही तर काय होईल, आपली पोळी टेस्टला अजिबात चांगली लागणार नाही. आपल्याला चांगलं असं हे खरपूस असं पीठ भाजून घ्यायचं. तर आपलं बेसनचं पीठ पण चांगलं असं गोल्डन ब्राऊन भाजून झालेलं आहे. तर आपल्याला गॅस बंद करून ते एका साईडला ठेवायचं आहे, नाहीतर काय होईल ते अजून कुक होण्याची शक्यता असते. तर आता आपलं ऑलमोस्ट सगळं साहित्य तयार झालं आहे. तर आपण काय करूया, खसखस, शेंगदाण्याचा कूट आणि तीळ हे चांगले मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तोपर्यंत आपलं डाळीचं पीठ पण थंड होतंय आणि मग आपण ते सारण मिक्स करूया. तर आपण पहिल्यांदा हे सगळं मिक्सरला बारीक काढून घेतो. तर आता आपण बघा शेंगदाण्याचा कूट, तीळ आणि खसखस हे चांगलं मिक्सरला असं बारीकसर वाटून घेतलेलं मी. तर आपलं पीठ पण नॉर्मली गार झालेलं आहे. तर आपण त्यात आता गूळ घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता एवढ्या सारणाला 2.5 वाटी गूळ लागणार आहे, कारण का गुळपोळी ही गोडच असते. आपल्याला ती आगोड करायची नाही आहे, त्यामुळे गूळ हा जास्त घाला. आता आपण थोडंसं पीठ गरम आहे तर त्यातच मी हा गूळ घालणार आहे. बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ आपल्याला, म्हणजे काय होईल तर पटकन बारीक होईल आणि मेल्ट पण होईल व्यवस्थित. मी एक नॉर्मली गॅस लावून फक्त थोडासा गूळ विरघळून देणार आहे. ऑलरेडी बारीक चिरलेला आहे गूळ, त्यामुळं जास्त पातळ करायची गरज नाही. आणि असं पाक करायचा नाही आपल्याला गुळाचा, नाहीतर काय होईल तो कडक होण्याची शक्यता असतं. आपल्याला पाक करायचा नाही, आपण फक्त गूळ हा विरघळून देणार आहे. आता गूळ आपला विरघळलेला आहे. मी गॅस बंद करणार आहे पूर्ण. आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे. आपल्याला नॉर्मली फक्त तो मेल्ट झाला गूळ की त्यात हे सारण सगळं आपल्याला ॲड करायचं आहे. आणि हे पण आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पुरणासारखं आपलं सारण होतं व्यवस्थित.
आणि तुमचं सारण कसं आहे त्याच्यावर तुम्ही त्याचं कोटिंगचं जे पीठ आहे ते तुम्ही मळून घ्यायचं आहे. अगदीच तुमचं सारण पातळ असेल, अगदी पुरणासारखं पातळ असेल तर तुम्हाला कणिक ही पातळ लागेल. आणि जर सारण आपलं थोडंसं कठीण असेल, कडक असेल, तर तुम्हाला कणिक ही अशी घट्टसर मळायला लागेल. कारण काय असतं, आपण जर कणिक जर पातळ मळली आणि आतलं सारण जर कडक असेल तर आपली कणिक व्यवस्थित लागत नाही सारणाला. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही सारण जसं असेल त्याच्यावर तुमची कणिक कशी मळायची हे डिपेंड आहे. आता माझं बघा सगळं व्यवस्थित असं घट्टसर झालेले, तर आपल्याला कणिक हे मिडियमच लागणार आहे, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण. आता आपण यात वेलची पूड पण टाकून घेऊया आणि वेलची पूड घालून पण आपण सारण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता आपलं सारण चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता मी एका बाजूला ते थंड करायला ठेवतो. आपण आता कणिक मळून घेऊया गुळपोळीसाठी लागणारी. मी 1 वाटी फुल भरून गव्हाचं पीठ घेतलेले आणि 2 ते 3 चमचे मैदा. मैदा जर तुम्हाला नसेल घालायचा, तुम्ही डाळीचं पीठ घातलं तरी चालेल. आणि 1 चिमूटभर मीठ चवीनुसार. एक लक्षात ठेवा, गुळाचा कुठला पण पदार्थ तुम्ही जर करणार असाल ना, तर 1 चिमूटभर मीठ अवश्य घाला, त्यांना अजून पदार्थाची चव चांगली वाढते. तर आपण आता तेल टाकूया त्यात थोडंसं मळण्यासाठी. आता आपल्याला हे पीठ ना चांगलं घट्ट असं मळून घ्यायचंय. मग आपलं सारण घट्टच आहे असं तुम्ही बघितलं तर बघा, मी थंड करायला ठेवलं इथे सारण. याची कन्सिस्टन्सी बघा अशी घट्टसर आहे. आणि ही अजून आता गरम आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतं, अजून थोड्या वेळाने ते अजून घट्ट होणार. आपल्या पीठ पण घट्टच पाहिजे. तर आपण पाणी घालून पीठ चांगलं घट्ट मळून घेऊ. आता आपली कणिक पण मळून झाली. हे बघा, मी अशी चांगली मऊ अशी कणिक मळून घेतलेली. आपलं सारण पण बघा मऊसरच आहे, त्यामुळे असं घट्ट काही नाही आहे. तुम्ही बघितलं ते बघा. आणि कोमट्ट झाले सारण असं व्यवस्थित, आणि थंड पण झाले. तर आता आपण पोळ्या करायला घेऊया. कणिक हे बघा अशी चांगली आपल्याला मैदा इथे घातली की चांगली होती. ती एकदा आपल्याला परत मळून घ्यायची व्यवस्थित. आणि तवा ठेवताना मीडियम गॅसवर ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर करायचं नाही. केवढ्या साईजची पोळी करायची त्या साईजची तुम्ही कणकेचा गोळा घ्या. तो हाताने चांगला व्यवस्थित असा गोलसर करून घ्या. काही काही जण तांदळाच्या पिठावर लाटतात आणि काही काही जण कणकीवर पण लाटतात. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लाटू शकता. आता आपण त्यात सारण घालायचंय. जसे आपण पुरणपोळीला बंद करतो आपण, त्या पद्धतीने आपल्याला सगळे हे बंद करून घ्यायचे. आणि आपल्याला ही भाजताना पोळी ना तुपावर भाजायची, तेलावर नाही भाजायची. तुपानं चांगली टेस्ट येते. आणि आपल्याला बघा अशी भरताना ती व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची, म्हणजे आपलं जे सारण आहे ते कडेपर्यंत व्यवस्थित जातं. तर आपण पिठावरती लाटणार आहे. आणि थोडी लाटताना ती अशी जाडसरच लाटायची, पातळ अशी नाही लाटायची. जर तुम्ही गूळ व्यवस्थित बारीक चिरून घेतला ना, तर तो असा पोळीतनं फुटून बाहेर येत नाही, व्यवस्थित कडेपर्यंत जातो. नाही तर काय 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 होतं, त्या गुळाच्या गाठी राहिल्या ना की त्या अशा पोळीतनं बाहेर येतात. थोडं थोडं पीठ लावून आपल्याला ती व्यवस्थित लाटून घ्यायची. अगदीच जर तुमच्या अशा कडा जर जास्त येत असतील ना, तर तुम्ही पोळी लाटून घ्या आणि नंतर आपल्याकडे फिरकी असती त्यानं कट करून घेतलं तरी चालेल, अथवा सुरीने कट केलं तरी चालेल. पण नॉर्मली एवढ्या कडा चालतात. पण काही काही जण काय होतं, खूपच कडा जास्त बाहेर सुटतात, तेवढ्या राहिल्या नाही पाहिजे आपल्याला.
तांदळाच्या पिठावर लाटली तरी व्यवस्थित पोळी ही फिरते आपली, आणि पिठावर लाटली तरी फिरती, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. हा, अशी जाडसरच लाटून घ्यायची. तर आपल्या गुळाच्या पोळ्या बघा मी व्यवस्थित सगळ्या लाटून घेतलेल्या आहे. कडा पण व्यवस्थित हे करून घेतलेला आहे. बघा अशा सगळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला त्या भाजायच्या आहेत. आता आपण काय घ्यायचं, तवा ठेवलेला आहे तापत. तर पहिल्यांदा आपण त्यात थोडंसं तूप टाकून घेऊया. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये पण तुम्ही भाजू शकताय. तर त्या तवा तापल्यानंतर आपण त्यात ती गुळाची पोळी टाकून घेऊया आणि मीडियम गॅसवरती चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. ही 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकते. तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता आणि एकदा करून ठेवली की खायला खूप छान लागते. फक्त काही जण अशी भाजतात आणि खाताना त्यावर तूप टाकून खातात काही जण, पण मी भाजतानाच त्याला तूप लावून भाजतो, त्यामुळे ती व्यवस्थित राहते. गूळ तुम्ही फक्त व्यवस्थित खिसून घ्या, नाहीतर काय होतं तो मधनं फुटून पोळीतनं बाहेर येतो आणि मग ते काय होते, आपली तवा खराब होण्याची शक्यता असते. आता आपण त्याला तूप लावून घेऊया चांगली, आणि आपल्याला चांगली खरपूस भाजायची, एवढं लक्षात ठेवा. आणि थंड केली की थोडी कडक होती. बघा आपली पोळी पण कशी फुगलेली आहे सगळीकडनं. बघा म्हणजे आपलं सारण सगळीकडे आतपर्यंत पसरलेलं आहे. आता आपण ह्या पोळ्या काढून घेऊया. आता मी दुसरी पण पोळी भाजून घेतो. पद्धतीने मी सगळ्या गुळपोळ्या पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घेतो खरपूस. बघा अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची. मग आता आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. मकर संक्रांतीसाठी आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचे तोंड गोड करण्यासाठी गुळाची पोळी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी जे प्रमाण सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ते वापरून यावर्षी तुमच्याकडे गुळाची पोळी ही नक्की करा. खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी, आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. जर तुम्हाला माझी ही गुळाच्या पोळीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी ही गुळाच्या पोळीची रेसिपी तुम्ही पाठवा. आणि आपण तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असंच आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका रेसिपीबरोबर. धन्यवाद.